नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड नगर परिषदेच्या विषय समित्यांवर शिवसेनेचं वर्चस्व। खेडच्या गरजू शेतकऱ्यांना 21 रोजी देणार आपुलकीचा हात। पुणे आपुलकी आणि खेड तालुका पत्रकार संघाचा उपक्रम। महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन। ढोल ताशांच्या गजरात उमेदवारांचे अर्ज दाखल। ICS महाविद्यालयाचे GODBJ स्पर्धेत घवघवीत यश। आणि नॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड परीक्षेत रोटरी स्कूलचे 81 विद्यार्थी चमकले। आता पाहूया सविस्तर वृत्त। मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी होऊ घातलेल्या खेड नगर परिषद एकूण 5 विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलं। पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकडे, स्वच्छता वैद्यक सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी तौसिफ खोत, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी सुनील दरेकर, महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी सौ रसिका खेडेकर, उपसभापतीपदी सौ वर्षा सापटे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी भूषण चिखले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। शिवसेना गटाच्या वतीने गटनेते निकेतन पाटणे यांनी प्रस्तावित केलेल्या सभापती आणि समिती सदस्यांचं नामनिर्देशन सभागृहात एकमतानं पारित करण्यात आलं। खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी नूतन सभापती आणि विषय समित्यांच्या सदस्यांचं अभिनंदन केलं। पीठासन अधिकारी म्हणून खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रोडगे यांनी कामकाज पाहिलं। सर्व नूतन विषय समित्यांचे सभापती तसेच विषय समित्यांचे सदस्य यांचा अभिनंदनाचा ठराव गटनेते निकेतन पाटणे यांनी सभागृहात मांडला। या ठरावाला नगरसेवक संजय मोदी यांनी अनुमोदन दिलं। वंचित आणि निराधार मुलांना आधार देत त्यांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या पुणे येथील आपुलकी संस्था आणि खेड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त पुढाकारातून 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता नगर परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना आपुलकीचा हात देण्यात येणार आहे। यासाठी तालुक्यातील गरजू 30 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे। ज्यांच्याकडे कुणाचेही फारसे लक्ष जात नाही तो समाजवर्ग म्हणजे वंचित निराधार मुले। कौटुंबिक आणि सामाजिक आपत्तीमुळे हजारो मुले-मुली रस्त्यावर येतात। या अनाथ मुलांचं संगोपन करत त्यांचं आपुलकीने पुनर्वसन करण्यासाठी आपुलकी संस्था अविरतपणे झटत असून आजवर अनेक अनाथांना आधार दिलाय। या अनाथांसाठी झटणाऱ्या आपुलकी संस्थेने शेतकऱ्यांच्या वाट्याला येणारं दुःख दूर करण्यासाठी पुढाकार घेतलाय। तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात देत त्यांच्या आर्थिक उत्कर्षाला हातभार लावण्यासाठी प्रत्येकी 4000 रुपयांप्रमाणे वस्तू स्वरूपात मदत केली जाणार आहे। बेताच्या परिस्थितीत जीवन काढणाऱ्या गरजूंनाही आर्थिक मदत दिली जाणार आहे। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून हा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात येणार आहे। या प्रसंगी आपुलकी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज दांडेकर, सचिव राजेंद्र बेलवलकर, खजिनदार मेधा बेलवलकर, सदस्य सुनीता तिकोने, अश्विनी नायर, सदस्य भीमराव नाईक, बाबू बोस, उद्योजक उत्तम कुमार जैन, डॉक्टर उपेंद्र तलाठी, शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, माजी नगराध्यक्षा वैशालीताई कवळे, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक अनुज जोशी, सचिव किशोर साळवी, उपाध्यक्ष इक्बाल जमादार, अश्विनी वडके, खजिनदार विनय माळी, सल्लागार उत्तम कुमार जैन, श्रीकांत साळके, कार्यकारिणी सदस्य सदानंद जंगम, संगम जाधव, सागर पाचरेकर आदी प्रयत्नशील आहेत। रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजताच महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर महाड शहरात संपूर्ण परिसर भगवामय झाला होता। महाड येथील शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करून मंत्री तथा शिवसेना नेते भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली।
ढोल ताशांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी करत आणि भगवे झेंडे फडकवत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। या रॅलीमध्ये शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद या निमित्ताने स्पष्टपणे दिसून आली। या शक्ती प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना शिंदे गटाच्या रणनीतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। वातावरण हे आपल्याला समोर दिसतं ते आमचं वातावरण आहे। 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही उमेदवारी अर्ज भरतोय आणि त्यासाठी हे कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना हे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आज आपण पाहताय मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये आज या ठिकाणी हजर झालेले आहेत। आता आम्ही थोड्याच वेळामध्ये इथून चालत जाऊन उमेदवारी अर्ज प्रांत ऑफिसला भरणार आणि निवडणुकीला सुरुवात होणार। महायुतीमध्ये आपण असताना देखील राष्ट्रवादी अगर भाजप करता एकही जागा सोडल्या, सर्वच्या सर्व जागा आपण आता जाहीर केलेल्या आहेत, ते फॉर्म भरताय, काय नक्की याच्यामध्ये गणित आहे? आता त्या लोकांनी काय केलंय काय नाही हे आपल्याला काय माहिती नाही। आम्ही जे काय वन मॅन शो जसं नगरपालिकेमध्ये लढलो तसं आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही लढतोय। रायगड विभागामधला विकास गोवाले यांचं नाव जाहीर केलेलं आहे, त्यांचाही फॉर्म भरला असं माहिती आहे, नक्की काय? आता ही त्याची आई आलेली आहे, त्याची बहीण आलेली आहे, त्याची पत्नी आलेली आहे, त्याचा वडील आलेला आहे आणि त्याचे सर्व युवा सेनेचे, शिवसेनेचे, महिला आघाडी ह्या सगळ्या आज आलेल्या आहेत आणि आज फॉर्म आम्ही सगळ्यांचेच भरतोय। ज्यांचे ज्यांचे पूर्ण हे झालेले कागदपत्र त्यांचे आज भरतोय आणि काय एखादा 2 अपवाद असतील त्यांचे उद्या भरू। विकास गोवाले यांच्या फॉर्म बद्दल काय सांगाल? विकास गोगावलेच्या फॉर्म बद्दल सगळी तयारी झालेली आहे आणि फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला परत सांगतो आम्ही। खेड सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने चिपळूण येथील DBJ महाविद्यालयाच्या भूगोल विभागातर्फे GODBJ या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केलंय। एकूण 6 स्पर्धा प्रकारांपैकी 5 प्रकारात ICS महाविद्यालयाला पारितोषिके प्राप्त झाली आहेत। तसेच उपविजेतेपदाचा सर्वसाधारण चषक महाविद्यालयाला मिळाला। यात प्रामुख्याने जिओ क्विज या स्पर्धेत श्रेया कोकणी हिने प्रथम क्रमांक पटकावला। लोकेशन ट्रॅकिंग या प्रकारात गौरव निंबाळकर याने प्रथम क्रमांक, द मॅप फायलिंग या प्रकारात सिद्दीकी मोहिते व श्रुती दिवाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला। टूर गाईड अँड प्लॅनिंग या प्रकारात आर्यन तांबे आणि दीक्षा जाधव यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। तसेच दृश्यम या प्रकारात आदित्य मोहिते आणि सिद्धांत जागुष्टे यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय। विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी, तसेच भूगोल विभागाचे प्राध्यापक विपुल गायकवाड, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलंय। दिनांक 12 डिसेंबर 2025 मध्ये सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड प्रथम पातळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील 44 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्राप्त झालं आहे, तर 37 विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली आहे। शालेय विद्यार्थ्यांना गणितावर आधारित दरवर्षी नॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड परीक्षा ही आयोजित केली जाते। या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून अनेक विद्यार्थी प्रविष्ट होतात। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होऊन अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली। सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व गणित विषय शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीतांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। रोटरी क्लब खेड, विश्व हिंदू परिषद खेड आणि स्वर संस्कार म्युझिकल अकॅडमी खेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड येथे प्रमुख वक्ते, ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आणि प्रख्यात वक्ते माननीय श्री शरद पोंक्षे यांच्या सागरा प्राण तळमळला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। सदर कार्यक्रमाचे प्रवेश विनामूल्य असून
अधिक माहितीसाठी नरेश इदाते 77 41 800 400, अभिषेक जोशी 880 59 177 87, सौ कर्णिका निगडेकर 897 501 130 70 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण पुनर्रचना विशेष निवासी शिबिर मौजे भडगाव खोंडे येथे संपन्न झाले। 7 दिवसाच्या विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिरचा समारोप यावेळी पार पडला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राजेश बुटाला, चेअरमन प्रशाला समिती, नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, संजय मोदी, पंकजभाई शहा, संजय बुटाला, उत्तम कुमार जैन, आनंद कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच मौजे भडगाव खोंडे येथील स्थानिक संयोजक समिती सदस्य, सरपंच दीपक पदुमले, बाबाराम बैकर, अध्यक्ष खोंडे कातळवाडी, वसंत पवार, अध्यक्ष खोंडे पवारवाडी, विलास भोसले, अध्यक्ष खोंडे जोगळेवाडी, नाईक सहदेव पवार, हबप विष्णू जोगळे, हबप शशिकांत जोगळे, अनंत लाले, तसेच उद्योजक अध्यक्ष खोंडे बदलीवाडी, सुनील शेठ रेवाळे, सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत भडगाव खोंडे, खोंडेकरीण देवस्थान कमिटी अध्यक्ष चंद्रकांत पवार, उपाध्यक्ष संदीप घरवी, उपखजिनदार रवींद्र जोगळे, सचिव, उपसचिव, पुजारी दगडू गावडे तसेच सर्व देवस्थान कमिटी सदस्य उपस्थित होते। शिबिरार्थींनी मनोगत व्यक्त केलं। राष्ट्रीय सेवा योजना नॉट मी बट यू हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करण्याची प्रेरणा देणारी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाची प्रभावी चळवळ आहे। शिक्षणाबरोबर समाजभान, राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि स्वयंसेवी भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य NSSच्या माध्यमातून केलं जातं। शिबिराच्या समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांचं मार्गदर्शन लाभलं। प्रभारी मुख्याध्यापक मस्के सर, पर्यवेक्षक कांबळे सर, ज्येष्ठ शिक्षक राठोड सर, संयोजक पाटील सर, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत पाटील सर, कमळकर कार्यक्रम अधिकारी संपदा काळे, उपकार्यक्रम अधिकारी मांडे सर, बाईत सर, सहदेव पवार, भुसारे सर, सौ करमरकर मॅडम तसेच सहजीवन शिक्षण संस्था पदाधिकारी, नियामक समिती व या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेले सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले। गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी विज्ञान ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड प्रथम पातळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील 59 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक, 2 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य पदक प्राप्त केलंय। तसेच शाळेतील 43 विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली आहे। शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित दरवर्षी नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड परीक्षा ही आयोजित केली जाते। या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ट होतात। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होऊन अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे। सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व विज्ञान विषय शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीतांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खेड येथील सोनाराळी मित्र आणि महिला मंडळातर्फे श्री सिद्धिविनायक मंदिर येथे गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी माघी गणेशोत्सव 2026 याचा औचित्य साधून श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे। माघी गणेशोत्सवाचे हे 24वे वर्ष असून सायंकाळी 7 ते 10 या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे। तसेच गणेश भक्तांकडून मोदक स्वीकारले जाणार आहेत। तरी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन सोनाराळी मित्र आणि महिला मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे। पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील गुंडे पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संजय शंकर आखाडे यांनी नामनिर्देशन अर्ज तहसील कार्यालय येथे दाखल केला। या प्रसंगी भाजपा खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रहीम सहीबोले, भाजपा चिटणीस भालचंद्र उर्फ नंदू साळवी, जिल्हा कार्यकारिणी तथा वेरळ ग्रामपंचायत सदस्य निलेश बामणे, सदस्य युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस
ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, माजी नगरसेविका सौ आशा संगरे, स्वरूप माजलेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी लायन प्रतीक गिल्डा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भरणे नाका येथील नवभारत हायस्कूलच्या वसतिगृहातील पंखे आणि इमर्जन्सी लाईट भेट देण्यात आली. या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, लायन प्रतीक गिल्डा, संदीप मोरे, अन्वी विचारे, गोरिवले सर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. चिपळूण नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुका मंगळवारी शांततेत पार पडल्या. एकूण 6 विषय समित्यांपैकी 3 समित्यांवर भाजपने तर 3 समित्यांवर शिवसेनेने वर्चस्व राखले. या निवडणूक प्रक्रियेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले हे पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होते. या निवडणुकीत पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे निहार कोवळे यांची निवड करण्यात आली. नियोजन आणि विकास समिती ही उपनगराध्यक्षांसाठी पदसिद्ध समिती म्हणून गठीत करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर यांची निवड झाली. महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रसिका देवळेकर, उपसभापतीपदी शिवसेनेच्या पल्लवी महाडिक, स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी भाजपचे शुभम पिसे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे कपिल शिर्के, तर शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या हर्षली पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी विशाल भोसले यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीला पीठासन अधिकारी विशाल भोसले यांनी सर्व नियमांचं वाचन केलं. त्यानंतर समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आणि चर्चा झाली. सदस्य संख्या 7 असावी असा ठराव मिथिलेश नारळकर यांनी मांडला असून त्याला सफा गोठे यांनी अनुमोदन दिले. या निवडणूक प्रक्रियेसाठी उपमुख्य अधिकारी प्रमोद ठसाळे, सचिन शिंदे, संतोष शिंदे यांच्यासह नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं. प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.